नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आयटीचा शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, 100 दिवस 100 औषध ही जी सिरीज आहे आपली चालू, यामध्ये आज दिवस आहे 61वा आणि आजही आपण एका बुरशीनाशकाबद्दल माहिती घेणार आहोत. मित्रांनो, अतिशय ब्रँडेड बुरशीनाशक आहे, बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहित असेल, परंतु एक सविस्तर व्हिडिओ व्हावा यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे, सविस्तर माहिती भेटावा. तर मित्रांनो, बुरशीनाशकाचं नाव आहे रोको. रोको हे बुरशीनाशक बनवलेलं आहे बायोस्टॅट इंडिया लिमिटेड या कंपनीने. आणि या रोको ज्या बुरशीनाशकाचा मोड ऑफ ऍक्शन जर आपण बघितला तर तो आहे अंतरप्रवाही. आता अंतरप्रवाही म्हणजे काय मित्रांनो, की ज्यावेळेस आपण फवारा मारतो, जर आपला फवारा झाडाच्या पानावरती पडला, फुलांवरती, फळांवरती पडला, शेंड्यावरती, फांदीवरती कुठेतरी पडला, तर तो जिथं पडला तिथनं सगळ्या भागामध्ये पूर्ण प्रवाह होतो आतमधल्या साईडना. झाड त्याला आतमध्ये शोषून घेतं आणि पूर्ण झाडामध्ये पसरतं. ते शेंड्याकडनं असो तर शेंड्यामधनं पाना फुलं सगळीकडे जाईल, फांद्यांमध्ये जाईल, देठामध्ये जाईल, खोडात जाईल आणि मुळांपर्यंत उतरेल. जे पूर्ण झाड आहे, पूर्ण झाडामध्ये त्याचा अंश उतरला जातो, पूर्ण झाडामध्ये त्याचं पर्क्युलेशन होतं. आणि एकदा की पूर्ण झाडामध्ये पर्क्युलेशन झालं त्यानंतर ते दीर्घकाळ नियंत्रण भेटतं. म्हणजे काय, ती टिकून राहतं. एखादी गोष्ट पाझरली किंवा आतमध्ये उतरली ना झाडाच्या, तर ती जास्त दिवस स्टोरेज ठेवते, म्हणजे झाड त्याला टिकून धरतं. त्यामुळे दीर्घकाळ नियंत्रण भेटतं आपल्याला. आता पुढची गोष्ट काय, की हा जो रोको आहे यामधील घटक तो बुरशीनाशकाच्या कोणत्या ग्रुपशी बिलॉंग करतो, तर बुरशीनाशकांचे ग्रुप असतात त्यामधील बेन्झीमिडाझोल हा ग्रुप आहे. तर त्या ग्रुपशी हे कंटेंट बिलॉंग करतं. का आता कंटेंट कोणतं आहे रोको ह्या बुरशीनाशकामध्ये, हे कोणतं कंटेंट आहे, ट्रायफानाइट मिथाईल 70% WP, ट्रायफानाइट मिथाईल 70% WP फॉर्म्युलेशनचा. आता WP फॉर्म्युलेशन म्हणजे काय, की वेटेबल पावडर. ज्या वेळेस आपण WP फॉर्म्युलेशनचे औषधं आपण आणतो, म्हणजे हे पावडर स्वरूपात भेटतात. ज्यावेळेस शेतामध्ये आणतो, प्लॉटमध्ये आणतो ना, त्यावेळेस ते आणल्यानंतर काय करायचं, की बादलीमध्ये टाकणं किंवा पंपामध्ये टाकणं. त्यावेळेस ते व्यवस्थित पद्धतीने काठीच्या साहाय्याने, काडकीच्या साहाय्याने असं व्यवस्थित पद्धतीने ढवळून घेणे, म्हणजे जेणेकरून काय होईल, पूर्णपणे विरघळल्या जातात. हे WP फॉर्म्युलेशनची एक पावडर असते, ती पूर्णपणे विरघळल्या जाते. पूर्ण पाण्यात व्यवस्थित पद्धतीने एकत्रीकरण करून घेणे, त्यानंतरच फवारणी करणे. ट्रायफानाइट मिथाईल 70% डायरेक्ट WP 70%. म्हणजे जर तुम्ही 100 ग्रॅम जर ती पावडर घेतली तर त्यामध्ये तुम्हाला 70 ग्रॅम हे काय भेटणार आहे, ट्रायफानाइट मिथाईल भेटणार आहे. आता प्रतिबंधात्मक प्लस उपचारात्मक काम करतं हे रोको जे औषध आहे ना, ते म्हणजे प्रतिबंधात्मक म्हणजे काय, की बुरशी येण्याच्या आधी, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याच्या आधी जर तुमच्या प्लॉटमध्ये ची फवारणी केली प्रिव्हेंटिव्ह मध्ये, म्हणजे रोग हे आलेला नाहीये माझ्या प्लॉटमध्ये, मी आजच त्याची फवारणी केली, तर 8-10 दिवसांना, 15 दिवसांना, 20 दिवसांना जर माझ्या प्लॉटमध्ये बुरशींचा जन्म झाला, बुरशा वाढल्या, बुरशीजन्य रोग वाढले, तर त्यावेळेस हे काय करतं, प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे काय, बुरशा आल्याला त्यांना मारून टाकणार. त्यामुळे बुरशीजन्य रोग वाढण्याचा किंवा होण्याचा विषय राहत नाही. आता उपचारात्मक म्हणजे काय, जरी समजा माझ्या प्लॉटमध्ये काही बुरशीजन्य रोग झाले किंवा बुरशींचा प्रादुर्भाव वाढला, त्यामुळे काही इफेक्ट झाले, तरीही मी रोको मारू शकतो. ट्रायफानाइट मिथाइलेट 70% WP वालं रोको ब्रँडेड आहे. उपचारात्मक मध्ये छान काम करतं. दीर्घकाळ नियंत्रण का भेटतं, तर मी सांगितलंय की आंतरप्रवाही आहे. जर एकदा की झाडामध्ये पूर्ण उतरलं, शोषून घेतलं, तर ते दीर्घकाळ टिकून राहतं. आता हे आपण 3 प्रकारे याचे ऍप्लिकेशन करू शकतो, 3 प्रकारे वापरू शकतो. आता पहिली जी पद्धत आहे मित्रांनो, ही म्हणजे फवारणी करू शकतो आपण. 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये आपण मिक्स करू शकतो रोको जी पावडर आहे ती. आता फवारणीसाठी आपला पंप जर आपला 15 लिटर पाण्याचा असेल तर आपण 15 ग्रॅम रोको पावडर घ्यावी. जर आपला पाण्याचा पंप, फवारणीचा पंप 20 लिटर पाण्याचा असेल तर त्यावेळेस 20 ग्रॅम फवारणी साठी आपण रोको घ्यावं. आता आळवणी करताना ड्रीपद्वारे करा, ड्रिंचिंगद्वारे करा, एखाद्या मग्याच्या सहाय्याने ओतलं तरी चालतं. जे काही आपल्यासाठी सोयीस्कर असेल, जसं काय आपलं जे करतो आपण रेग्युलर मध्ये, त्या आळवणीसाठी 2 ग्रॅम औषध वापरावं, 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी. आता बीज प्रक्रियेसाठी बरेचसे शेतकरी रोको वापरतात, तर 3 ग्रॅम ही जी पावडर आहे रोको ही प्रति 1 किलो बियाण्यासाठी वापरावी. आता पुढची गोष्ट काय मित्रांनो, की हे जे रोको पावडर आहे हे कोणकोणते रोग कंट्रोल करतं. आता करपा जर म्हटलं तर तुमचा काळा करपा असो, काळा करपा असो, तपकिरी करपा असो, जांभळा करपा असो, 3ही प्रकारचा करपा मारण्याचं काम हे रोकोची पावडर करते मित्रांनो. कारण काय का त्यामध्ये ट्रायफानाइट मिथाईल 70% WP वाला आहे. मर रोग जो असतो मित्रांनो, मर रोग सगळ्यात भयंकर मर रोग, प्लॉट बसून, आता कांदा असो, लसूण असो, असे मर रोग म्हणजे जे लगेच समजून येत नाही, झाडावरती इफेक्ट झाल्याशिवाय समजून येत नाही. म्हणजे आपलं नुकसान झालं की मग समजतो. मर असो, भुरी असो,
मुळकूज, फळकूज, खोडकूज, ठिपका हे सगळ्या रोगांसाठी मित्रांनो हे औषध अतिशय छान पद्धतीने काम करतं. रोको आता कांदा असो, लसूण असो, मिरची, टोमॅटो, द्राक्ष, डाळिंब या सर्व पिकांवरती अतिशय छान पद्धतीने काम करतं. अतिशय रिझल्ट देणारं औषध आहे मित्रांनो. एकदम सजेस्टेड म्हणजे ट्रस्टेड आहे. ट्रायफानेट मिथाइल 70% WP आलं. मित्रांनो या व्हिडिओमध्ये जर काही शंका असेल, काही सांगायचं राहून गेलं असेल, एखादं काही गोष्ट समजली नसेल तर कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. जर तुमच्या प्लॉटमध्ये जर काही रोग दिसत असेल, काही प्रॉब्लेम दिसत असेल, फोटो पाठवा. इंस्टाग्रामचा ID दिलेला आहे या चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये. जर तुम्ही बायोमध्ये गेले लिंक चेक केली तर तुम्ही इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता. तिथे मी फोन नंबर दिलेला आहे, तिथून फोन करू शकता, कॉल करू शकता, मेसेज करू शकता आणि फोटोही पाठवू शकता. प्लॉटचे काही शंका असेल तरी तुम्ही तिथे कमेंट करा. ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी बेल आयकॉन आहे मित्रांनो, त्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. काय होईल की मी पुढे जर व्हिडिओ टाकला उद्या, परवा, 2 दिवसांनी, 4 दिवसांनी, तर तो व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा तुम्हाला बघायला भेटेल. नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला बघायला भेटेल. धन्यवाद मित्रांनो.